फ्रेंड्स, तर एका ताईंची मला कमेंट अशी आली होती की नवजात बाळकाला अंघोळ कशी घालायची त्याच्यावरती व्हिडिओ बनवा. तर माझं बाळ हे वर्षाच्या वरती आहे, त्याच्यामुळे तो आता मांडीवरती तर अंघोळ घालून देणार नाही. पण मी जेवढं शक्य आहे तेवढं मी दाखवण्याचा प्रयत्न करेन. तो मला आता अंघोळ कशी घालून देतोय ते बघू. थंडीचे दिवस चालू आहेत त्याच्यामुळे मी त्याला शक्यतो मधल्या वेळेतच अंघोळ घालत असते, दुपारच्या वेळेत वगैरे. च्या व्हिडिओमध्ये मी स्वस्तिकची अंघोळ कशी घालते आणि त्याची चाक वगैरे कशी काढते ते मी दाखवते. पाणी तर तापलेलं होतं, पण मला निखारे पाहिजे त्यासाठी मी परत इस्चूल पेटवले. अंघोळीच्या आधी मी त्या स्वस्तिकला 1 तास आधी तेल लावून घेते. तेल लावण्यासाठी त्याला बेडवरती ठेवलं होतं, पण त्याची तर मस्ती चालूच होती. नुसता इकडे तिकडे उड्या मारत होता तो. बेडवरची बेडशीट मी शक्यतो रोज चेंज करते. मालिश करण्यापूर्वी 1 तास तरी आधी फिडिंग केलं पाहिजे, कारण आपण पोटावरती पाठीवरती मॉलिश करत असतो, त्याने बाळ उलटी करू शकतो. त्यासाठी 1 तास आधी मी फिडिंग वगैरे करून घेतलं होतं. त्यानंतरच याला बाबूला मॉलिश करत होते मी. तो पण खूप एन्जॉय करतो मॉलिश करताना, त्याला खूप हसायला येत असतं. लहान बाळ असते तेव्हा ते मांडीवरती राहते, त्याच्यामुळे मांडीवरती अंघोळ घालता येते. बाबू आता वर्षात झाला आहे त्याच्यामुळे तो मांडीवरती राहत नव्हता. सुरुवातीलाही तालू धुवून घ्यायची स्वच्छ पाण्याने. अंगाला पूर्ण तेल असतं त्याच्यामुळे पूर्ण अंग ओलं करून घ्यायचं. तोंडाला वगैरे स्वच्छ धुवून घ्यायचं. मी स्वस्तिकला शक्यतो पिअर साबणच लावते, बाकी कोणता शॅम्पू वगैरे वापरत नाही. त्याला सगळ्या गोष्टींची ॲलर्जी आहे त्याच्यामुळे. त्याला अंघोळ करायला खरं तर आवडतं. मेन म्हणजे तो टपामध्ये बसायला खूपच त्याला आवडतं. अंघोळ झाल्यानंतर त्याला थोडा वेळ मी 10 मिनटं तरी टपामध्ये बसवून ठेवते. स्वस्तिकला शक्यतो मी मांडीवरती अंघोळ घालत नाही, बसूनच अंघोळ घालत असते आता. त्यामुळे तो आता थोडा कंटाळा करतो आहे. साबण पण त्याच्या डोळ्याला झोंबला आहे, त्यानंतर आता रडायला लागला आहे. गरम पाण्याने ढोपर वगैरे शेकून घ्यायचं. पोटावरती बेंबीवरती बोट ठेवून पोटालाही गरम पाण्याचा शेक द्यायचा. पाठीमागे कमरेला गरम पाणी ओतून थोडा शेक द्यायचा, त्यानं बाळ स्ट्रॉंग राहतं. स्वस्तिकला आता व्यवस्थित दात आलेत, त्याच्यामुळे त्याचा मी ब्रश वगैरे चांगला करून घेते, कोवळी भरून घेते मी. तो सुद्धा व्यवस्थित पाणी घेऊन कोवळी भरून टाकतो. थोडंसं पाणी घेऊन बाबूच्या कानामध्ये थोडंसं पाणी टाकलं आहे, कारण कानामध्ये आपण पावडर वगैरे लावतो तेव्हा धूळ बसलेली असते, ती स्वच्छ होते. थोडी पाणी टाकून फुंकर मारून घेतले मी. अंघोळ झाल्यानंतर पहिल्यांदाच बाळाचं पहिलं डोकं स्वच्छ पुसून घ्यायचं, कारण त्यामुळे सर्दी होण्याची शक्यता असते. कानामध्ये पाणी टाकलं त्याच्यामुळे मी कानही स्वच्छ पुसून घेतले. स्वस्तिकला मी शक्यतो कोणत्या ओव्याची धुरी वगैरे देत नाही, त्याला रॅशेस सुटतात अंगावरती. इथे मी चाक काढण्यासाठी मोहरी आणि मीठ घेतलं आहे. तर हे बघा मी कशी चाक काढते ती. आल्या गेल्याची, खोट्या नाट्याची, कुसक्याची, नासक्याची, भूताची, ज्याची कोणची चाक पडली असेल त्याच्या डोळ्यात मीठ मोहऱ्या पडो. थू थू थू. आणि नजर लागू नये म्हणून काळा टिट्टा लावला चुलीचा. ही आता चाक मी बाहेर ठेवेन. आमचं बाळ बघा अंघोळ करून आता रेडी आहे. बाबा हाय कर. हाय. माझी अंघोळ झाली, सांग माझी अंघोळ झाली आता. माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की सांगा. शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.